नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अस्सल सातारी पद्धतीचं झणझणीत मसाला वांग बनवायला शिकवणार आहे। मी मसाला वांगी बनवण्यासाठी मीडियम साईजची 8 ते 10 वांगी घेतलेली आहेत। ती वांगी घेऊन त्याचा देठ अर्धा कापलेला आहे आणि अशा 4 फोडी केलेल्या आहेत। अशा 4 फोडी केलेल्या आहेत वांग्याच्या। अशी मी 10 ते 12 वांगी घेऊन पाण्यामध्ये टाकलेली आहेत। पाण्यात वांगी टाकली की ती फ्रेश राहतात आणि काळी पडत नाहीत। आता ह्या वांग्यासाठी मसाला वांग्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाण्याची पावडर, शेंगदाणे भाजले आणि त्याचा कूट केला। त्याच्यासाठी मी लसूण खोबरं, कच्चा लसूण, कच्चं खोबरं त्याचं वाटण केलंय लसूण खोबऱ्याचं, ते घेतलेलं आहे। मी जो कांदा लसूण मसाला माझी रेसिपी टाकले त्या रेसिपी मधला हा कांदा लसूण मसाला आहे। मी जो परवा रेसिपी टाकली कांदा लसूण मसाल्याची त्या रेसिपी मधला हा 1 चमचा मसाला आहे। चवीपुरतं मीठ आहे आणि कोथिंबीर आहे। आता मी ही वांगी ह्याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहे, पण त्याच्या आधी मी ह्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये हा मसाला टाकते। कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर लसूण खोबरं, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, आणि ह्या कुटामध्ये, ह्या मसाल्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याच्या कुटामध्ये तेलामुळे काय होतं, सगळा मसाला आपला घट्ट मिळून येतो आणि वांग्यामध्ये बसतो। आता मी ही वांगी, हा मसाला वांग्यामध्ये भरायला घेत आहे। हा असा चांगला मसाला त्याच्यामध्ये कालवून घ्यायचा आहे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटामध्ये। आमच्या साताऱ्याकडे शेंगदाणे जास्ती खाल्ले जातात आणि बहुतेक प्रत्येक भाजीला शेंगदाणा असतो, पण वांग्याची भाजी खूप छान होते शेंगदाण्याच्या कुटामध्ये। दुसरं काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये, कांदा नाही किंवा दुसरे कुठले मसाले नाही। कांदा लसूण मसाला, लसूण खोबरं, कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून आपण आता ही वांगी भरणार आहे। आता हे वांग असं पाण्यातून काढायचं आणि हा असा मसाला वांग्यामध्ये गच्च भरून घ्यायचा। ज्यावेळेस आपण वांगी पाण्यामध्ये टाकणार त्यावेळेस पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। वांग्याच्या देठाला चव नसते, मिठामध्ये वांगी भिजवली की त्या देठाला मिठाची चव लागते। हा असा गच्च भरायचा। ज्यांना शेंगदाण्याचा कूट जमत नाही त्या लोकांनी तिळाचा कूट, आणखीन मोस्टली तिळाच्या कुटामध्ये पण खूप छान होतात वांगी। ज्यांना कांदा आवडतो त्यांनी कांदा घातला तरी चालेल, कच्चा कांदा घालायचा ह्याच मसाल्यामध्ये, पण आता माझ्याकडे कोणी कांदा खात नाही वांग्यामध्ये त्याच्यामुळे मी नाही घातला। पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कच्चा कांदा सुद्धा थोडासा वांग्यामध्ये घालू शकता ह्या मसाल्यामध्ये। अशा प्रकारे आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आणि कांदा लसूण मसाला जो मी माझी रेसिपी टाकली आहे कांदा लसूण मसाल्याची, तो मसाला अशा भाज्यांना तुमच्या खूप छान लागतो। म्हणजे पटकन तुम्हाला बाकीचे मसाले करायची गरज नाही, तो मसाला टाकला की तुमची भाजी तयार।
हा अशा प्रकारे आपण आता मसाला वांग्यांमध्ये भरतोय। सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा, म्हणजे आपल्याला भाजी बरोबर त्या मसाल्याची चव पण खूप छान लागते। अशा प्रकारे हा आता वांग्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे। आता ही वांगी आपण फोडणीला देऊया। आता फोडणीमध्ये कढई मी तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकायचंय। वांग्यासाठी थोडासा तेलाचा वापर जास्ती करायचा आहे, म्हणजे नेहमीच्या भाज्यांपेक्षा आपण थोडंसं तेल जास्ती वापरायचं। आपण जे वांग्याचं लोणचं म्हणतो, काही ठिकाणी त्याला वांग्याचं लोणचंही म्हणतात, मग लोणच्याला तेल कसं जास्ती असतं तसं थोडंसं वांग्याला तेल, वांग्याच्या भाजीला तेल थोडं जास्ती वापरायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 2 चमचे जिरे, 1 चमचा मोहरी, थोडंसं हिंग आणि थोडीशी अर्धा चमचा हळद। अशा प्रकारे मोहरी तडतडली की आपण वांगी तेलामध्ये सोडूया। अशा प्रकारे ही वांगी मी आता तेलामध्ये सोडली। आता ही जरा चांगली परतवून घ्यायची। ज्यांना शेंगदाण्याचा कूट चालत नाही त्यांनी तीळ कुटामध्ये जरी हे वांग केलं तरी खूप छान होतं, चवीला छान लागतं। तीळ भाजायचे, त्याचा कूट करायचा तिळाचा आणि त्याच्यामध्ये वांग करायचं, छान लागतं। अशा प्रकारे आता ही वांगी परतून, अशा प्रकारे ही वांगी आपण आता परतवून घेतोय। 1-5 मिनिट वांगी चांगली परतून द्यायची। आता गॅस फ्लेम कमी करायची, गॅस कमी करायचा आणि हा जो माझा उरलेला मसाला आहे तो मी आता ह्या भाजीमध्ये टाकते वरून। हा उरलेला मसाला मी भाजीमध्ये टाकलेला आणि आपल्याला आता सुक्कं वांग करायचंय, तर ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्ती करायचा नाहीये। जास्ती पाणी वापरलं तर वांगी खूप मऊ शिजतात। आपल्याला वांग मीडियम शिजवायचं म्हणजे शिजून द्यायचे, पण खूप मऊ नाही शिजवायचं वांग। अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओततोय। आता ही माझी वांगी किती 10 ते 12 वांगी, त्याच्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी ओतते। हा छोटा ग्लास आहे, हा अर्धा ग्लास। आता मी थोडंसं गॅसची फ्लेम वाढवली आहे, ह्याच्यामध्ये आता थोडी मी उकळी येऊन देणार आहे आणि उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे भाजीवरती। अशा प्रकारे ह्या वांग्याला आता उकळी आलेली आहे। आपण गॅस बारीक करायचा आणि झाकण लावून हे वांग 10 ते 15 मिनिट शिजून द्यायचे। अशा प्रकारे मी हे वांग आता झाकलेलं आहे। आता हे 15 मिनिटं शिजून द्या। नमस्कार मित्रांनो, आता आपलं वांग्याची भाजी तयार झालेली आहे। बघा किती छान झाली, किती छान तेल सुटलंय तिला आणि किती छान सुंदर भाजी दिसते। आता चवीला पण ही अशीच लागणार आहे। आता आपण ही भाजी सर्व करूया।
अशा प्रकारे आपली झणझणीत वांग्याची भाजी, सुक्क वांग, झणझणीत वांग्याची भाजी, भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबत कांदा लिंबू, बाजरीच्या भाकरीसोबत झणझणीत वांग्याची भाजी तयार आहे. एकदा करून बघा. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक कमेंट्स द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.